नमस्कार, आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी। मिरजेत भाजपचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश। महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर समितदादा कदम। भाजप पक्षातून निवडून आलेले माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे। लोकसभा निवडणुकीत बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केल्याबद्दल भाजप पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांनी आगामी काळामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये मोठा धमाका होण्याचे सूचक वक्तव्य केले होते। या वक्तव्यानुसार या धमाक्याला आजपासून सुरुवात झाली आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजप पक्षातील अनेक माजी नगरसेवक हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यानुसार आज माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी मोठा धक्का देत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे। यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करून माहितीचा झेंडा सांगली महापालिकेवर लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आनंदा देवमाने यांनी सांगितले। प्रतीक देवमाने, शिवाजी देवमाने, अमजद इनामदार, संदीप जाधव, सुनील काळे, रोहित होनमोरे, सिद्धार्थ सातपुते, स्वप्नील बंडगर, राहुल सातपुते, संदेश सातपुते, पृथ्वीराज देवमाने, ठाणेश्वर देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे, प्रवीण धेंडे, आनंद सागर पुजारी, डॉक्टर पंकज म्हेत्रे, योगेश दरवंदर, ओंकार नाईक, सलीम पठाण, बंडू रुईकर, विनायक सरवदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत। लवकरच मेळावा घेऊन त्यांची नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती समितदादा कदम यांनी दिली आहे। मी महादेवांना समितदादांच्या मार्फत मी जनसुराज्य पक्षात प्रवेश केलेला आहे अधिकृत। ह्याच्या अगोदरसुद्धा मी समितदादांच्याबरोबरच काम केलेलं आहे, पण मला जनसुराज्य पक्षाची आवड होती पहिल्यापासून। मला असं वाटत होतं की सतत बाबा ह्या पक्षात जावं, त्यामुळे मी निर्णय घेतला स्वतः। मी कुणालाही पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमच्या जेवढी माझी जवळची कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना सांगून सगळ्यांनी म्हटले, दादा तुम्ही कुठेही जावा, आम्ही तुमच्याबरोबर आहे। त्यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद मी इथं वाढवणार आहे या मिरज शहरात। माझ्याबरोबर आणखी नगरसेवक काही आहेत, पण ते काय म्हणाले थोड्या दिवसांनी करू। मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही करा तुमच्या ह्याच्यात, तुम्ही प्रवेश करतो। त्यानंतर ह्याच्यानंतर फळीनंतर पहिली फळी म्हणून आपण लवकरच आपल्या नगरसेवकांचा प्रवेश या पक्षात घेणार आहे आणि जे निवडून येतील असे बघूनच मी घेणार आहे। कारण इथं ह्या प्रभागात मी गेली 2003 पासून नगरसेवक म्हणून काम करतोय। गेली 4 टर्म मी ह्या प्रभागात मला लोकांनी निवडून दिले, कोणताही पक्ष बघितलेला नाही, फक्त देवमाने हे नाव बघूनच निवडून दिलेलं आहे। त्यामुळं मला विश्वास आहे की माझ्याबरोबर जे 3 सहकारी इथे येतील ते 100% निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर राहणार आहे। त्यामुळं मी माझ्या प्रभागातला पहिल्यांदा विजय 4 जणांचा मिळवून देईल एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि सांगतो। ते कसं आहे, आहेत भरपूर, पण ते प्रवेश करायला जरा दाखदूक दाखवत आहेत, त्यामुळे मीच केला आहे प्रवेश। वेळ आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल नाव किती। भाजपात मी राहिलो, समाधानी होतो, मला काय भाजपात काही हे दिलेलं नाही, पण भाजपमध्ये राहूनसुद्धा मी मागच्या वेळेला ह्यांचं काम केलं, प्रकाश बापूंचं चिरंजीवांचं, विशालदादांचं। त्यावेळेला मी समितदादांना भेटलो नव्हतो, पण समितदादांनी त्यावेळेला म्हटले तुला जे कळते ते तू कर, पण म्हटले ह्या वेळेला आपण आमदार सुरेश खाडेंना पाठिंबा द्यायचा आणि त्यांना निवडून आणायचं आहे। त्यांना मी 2-3 कारणंसुद्धा दिली। अमरखड्ड्यामधलं जे आज 2-2.5 कोटीचं मुरुमाचं टेंडर होतं ते त्यांनी परत पाठवले। त्यांना मी 3-4 वेळा सांगितलं की साहेब ते तुम्ही करायला पाहिजे, पालकमंत्री असताना तुमच्याकडे ती फाईल आली होती, त्यांनी केलेलं नाही। त्याचा एक मला नाराजी आहे, म्हणून मी या पक्षातनं बाहेर पडलो। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।